दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। आजच्या ठळक घडामोडी। ही घटना आहे संग्रामपूर तहसील कार्यालयातील। एका दैनिकाचे व न्यूज चॅनलचे संपादक शेख कदीर शेख दस्तगीर यांच्यासोबत तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी अवमानकारक व धमकीचे वर्तन केल्याने संपूर्ण पत्रकार वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दिनांक 22 जुलै 2025 रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात राशन कार्ड संदर्भातील काही तक्रारी मिळाल्यानंतर पत्रकार शेख कदीर घटनास्थळी पोहोचले होते। मात्र वस्तुस्थितीची माहिती घेताना त्यांच्या अधिकारात अडथळा निर्माण करत कोमल रोडे यांनी अपमानास्पद भाषा वापरत पत्रकारांचा अवमान केला। प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या व पीडित पत्रकारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया। उमाताई बोचरे, नारी शक्ती मुख्य संपादक। 22 जुलै रोजी जी घटना घडली ते एक पत्रकारांच्या सन्मानाबद्दल आहे की त्यांचा अपमान केला गेला। जे कोमल रोडे मॅडम आहे, राशन पुरवठा अधिकारी, त्यांनी हे असे बघितले की यांना धमकी अशी दिली की 353 त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटकण्यात येईल जर पत्रकार असं कोणताही असं पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असून त्यांना धमकी देणं किंवा जे अधिकारी आहे त्यांना सांगितले असे की तुम्हाला कोणी परमिशन दिली का? इथं पत्रकार कोणताही असो त्यांना कोणत्याही गोष्टीची परमिशन नसताना तो सुद्धा जाऊ शकतो। यांची पर्दाफाश करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना माहीत पडली असते बातमी, ते तिथं गेले व त्या मॅडमने त्यांना विनाकारण धमक्या देत अशी सांगितली व तुम्हाला खोट्या आरोपात फसवेल मी। या मॅडमवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पत्रकार संघटनेतर्फे आम्ही आंदोलन छेडू। मी दैनिक सेवाशक्ती वृत्तपत्राचा उपसंपादक असून आणि सत्यशोधक न्यूज चॅनलचा संपादक असून 22 जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर मी खाली उपस्थित होतो आणि वर दुसऱ्या मजल्यावर तहसील कार्यालयाच्या खिडकीमधून ओरडाओरडीचा आवाज येत असताना काही महिलांनी आणि पुरुषांनी मला त्या खिडकीतून पत्रकार साहेब इथपर्यंत या म्हणून आवाज दिला आणि मी त्या दल्लामध्ये उपस्थित झालो असता त्या ठिकाणवरील कोमल रोडे पुरवठा अधिकारी महिला या महिलांनी मोबाईलचा कॅमेरा चालू करून एका पुरुषाला 353 धमकी दिली की मी तुमच्या नावानं तक्रार देतो, पोलिसांना बोलावतो, मी तुमचं काम करत नाही, त्यांचे कागदपत्र उडवून दिले असता मी त्या मॅडमला विचारपूस केली तर मॅडमनं माझाही व्हिडिओ बनवायचे प्रयत्न केला आणि मला धमकायचे प्रयत्न केले की तू कसा का माझ्या दल्लामध्ये आला। त्यानंतर मी माझा व्हिडिओ चालू केला, कॅमेरा चालू केला। त्यानंतर मला लगेच 5 मिनिटात तहसीलदार प्रशांत पाटील साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी मला सांगितलं शेख कदीरबाई आपण तिथं थांबा, मी तिथं येत आहे। आणि त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील त्यांच्या दल्लामध्ये आल्यानंतर 100 लोकांच्या समक्ष पुरवठा विभागाचे अधिकारी कोमल रोडे यांनी सांगितलं की हा पत्रकार माझ्या कार्यालयात नको, कोणताही पत्रकार माझ्या कार्यालयात आला नाही पाहिजे आणि यांनी माझा व्हिडिओ कसा काढला त्या व्हिडिओची यानं परवानगी घेतली काय? आता कोणत्या नियमानं पत्रकारांना परवानगी कुठं घ्यावी? आणि तहसीलदार प्रशांत पाटील स्वतः म्हणतात यानंतर तुम्ही जर माझ्या कार्यालयामध्ये आले व्हिडिओ शूटिंग काढली तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, असा कोणता नियम आहे? आणि पत्रकारांच्या समक्ष सगळ्या लोकांच्या समक्ष पत्रकारांची बदनामी करणं आणि त्यांच्यावर घाणेरडे म्हणजे कृत्य केलेले असे खोटे आरोप घेऊन 353 गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या। त्यामुळे आज रोजी आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद साहेबांना निवेदन दिलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त त्या महिलेवर जर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघटनेकडून आवाज उठवला जाईल। बेल आयकॉन दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा।